बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे लिखित कादंबरी सभापती, प्रकरण 11. यंदाचा उन्हाळा खूपच कडक भासत होता. सकाळी 8 वाजल्यापासूनच ऊन चपावायचं. बाहेर तोंड काढू वाटायचं नाही. त्यात सगळीकडे पाण्याची ओरड असायची. पूर्वीसारखा पाऊस काळ होत नाही. नदी नाले भरभरून वाहत नाहीत. 4 दिवस पाऊस पडला नाही तोच दमून गेल्यासारखं 8 दिवसाचं खाडं व्हायचं. जमिनीत पाणी मुरण्या इतका पाऊसच व्हायचा नाही. त्यामुळं फेब्रुवारी महिना सुरू झाला की पाण्याची ओरड सुरू व्हायची. कोस कोस पाण्यासाठी पायपीट करावी लागायची. विहिरी तळी कोरडी पडत. मग कलेक्टर कचेरीवर घागर मोर्चे निघत. गावगावचे पुढारी जमत. लोक जमायचे. रिकाम्या घागरीसह कचेरीवर जायचे. निवेदन दिलं जायचं. गंभीर बाब म्हणून शासनाला त्वरित उपाययोजनेसाठी कळवतो असं आश्वासन मिळायचं. लोक उन्हातान्हाचं आपापल्या गावाकडे पांगायचे. मग 4 दिवस टँकरनं पाणी यायचं. टँकर आला की सगळा गाव पालथा व्हायचा. घागरी, बादल्या, घमेली, हंडे, पाट्या, कळशा जे जे असेल ते घेऊन लोक टँकरभोवती झुंबड करायचे. मला 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 असं व्हायचं. भांड्यांची आदळआपट, ढकलाढकली, रेटारेटी, तू मी तू, शिव्या देणं, आरडाओरडी, त्यातूनच भांडण. सगळा गोंधळच. पाणी कमी पण भांडणच खूप. बरंचसं पाणी भांड्यात न पडता सांडून जायचं. पाण्याचा टँकर अगोदर गावात जायचा. आधी गावात पाणी. नंतर उरलं सुरलं तर महारवाडा, मांगवाडा आणि इंदिरा झोपडपट्टीत. टँकर आमच्या गावात आला पण आम्हाला पाणी मिळालंच नाही असं झोपडपट्टीतले लोक उद्वेगानं म्हणायचे. त्यांचा तो स्वर भांड्यांच्या आदळआपटीत कुणालाच ऐकू जायचा नाही. मग कोणीतरी पार्टीचा माणूस जिल्ह्याला सगळ्या महारमांगांचे निवेदन घेऊन निघायचा. त्याच्याबरोबर एकाद दुसरा फाटका माणूस असायचा. गाडीत बसल्या बसल्या दोघांचं ठरायचं, आपण असं करू. कसं? अगोदर आपल्या साहेबांना अर्ज देऊ. आपला साहेब कोण? अरे समाज कल्याण सभापती. हा नाही म्हणजे आपल्या माणसाला सांगितलं म्हणजे बरं असतंय. पुन्हा म्हणायला नको मला कुठे विचारलं होतं. नाही म्हणजे लई अडचणी असतात या राजकारणात. कलेक्टर म्हणील व्यवस्था करतो तर मेंबर म्हणील माझ्या मतदारसंघातलं गाव आहे, मला विचारूनच झालं पाहिजे असं. काय? हा तसं मात्र होईल. मग त्यापरीस आपल्या साहेबाला सांगितलेलं बरं. तिथून त्यांनी फोनवरून दाबलं तर काम आपोआप होईल. कलेक्टरला भेटायची गरज बी पडायची नाही. कसं? झकास, तसंच करू. असा बेत करून पार्टीचा माणूस आणि त्याच्याबरोबरचा गडी पहिल्या गाडीनं जिल्ह्याच्या गावी उतरतात. लोकांनी वर्गणी करून दिलेल्या पैशातनं हॉटेलात जाऊन नाश्ता करतात, चहा घेतात. कोर्टासमोरच्या दुकानात अर्जाच्या 4 प्रती टाईप करून घेतात आणि मग सगळ्यांच्या आधी सभापती साहेबांना भेटावं म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात घुसतात. लांबूनच साहेबांची गाडी झाडाच्या सावलीला उभी असलेली दिसते. ते दोघे खुश होतात. बरं झालं साहेबांची भेट होती या. आजचा दिवस चांगला. नाहीतर या लोकांचं काय खरं नसतंय. नावालाच हापिसात येतात आणि पटकन कुठंतरी निघून जातात. काय तर म्हण साहेब दौऱ्यावर गेलेत आणि दौऱ्यावर गेला साहेब काय लवकर परत येत नाही. तेव्हा साहेबाला सकाळीच गाठावा लागतोय. काय? वय वय, तुम्ही म्हणता तेच खरं आहे. बोलत बोलत दोघे ऑफिसच्या दाराशी आले. साहेबांची दृष्टादृष्ट झाली. जय भीम, जय भीम. या या.
हे दोघे मोठ्या खुशीनं साहेबांच्या शेजारी खुर्चीवर बसले. बोला, काय काम काढलं सकाळीच? सकाळी म्हणताना त्या दोघांना हसू फुटलं. साहेब, हे आता याला सकाळ म्हणायचं होई? हवा 11 वाजलेत. बाकी तुम्हाला काय सकाळ आणि दुपार? मस्तपैकी पंखा हाय, वाळ्याचं पडदा आहे, ते बसायला गाडी, नोकर चाकर, तिच्यामुळे ऊन काय आणि पाऊस काय हे समजत बी नाही. अगदी पहिल्या बोलायलाच त्या पुढाऱ्यानं असं म्हटल्यावर सभापती साहेबांनी प्रकरण जरा वेगळं दिसतंय असं पटकन ओळखलं. बाकी असल्या बोलण्याची त्यांना सवय झालेली. आपली माणसं आपल्या अधिकाऱ्याच्या पुढं नीट बसणार सुद्धा नाहीत, त्याचा मानपान ठेवणार नाहीत, बेधडक बोलतील. तुमच्या पदाचा काय उपयोग? दुसरं लोक परवडलं, काम करणार नाहीत, पण असलं नाटक तरी करीत नाहीत असं बोलतील डायरेक्ट. सभापती साहेबांना हे सगळं अंगवळणी पडलं होतं. म्हणून तर त्यांनी काही बोलण्याचं मनावर विशेष न घेता सहज म्हणाले, बोला, काय आणलंय काम? तसं त्यांनी कागदाचं भेंडोळं पुढं केलं. साहेब, ऊन तर असलं पडलंय, त्यात माणसाला प्यायला पाणी नाही. गुरंढोरं कशी जगत असतील याचा तुम्ही विचार करा. आपल्या लोकांचा हाल लय आहेत, लय. म्हटलं कलेक्टर साहेबांना निवेदन द्यावं. त्या अगोदर तुमच्या कानावर घातलेलं बरं. तुमच्याकडनं झालं तर पुढं कशाला जायचं मग? शिपाई धावत आला. काय साहेब? कांबळे भाऊसाहेबाला बोलवा. थोड्या वेळानं कांबळे भाऊसाहेब आले. काय साहेब? बसा. हे पहा, आपल्याकडे तालुक्यातनं पिण्याच्या पाण्याबद्दल अर्ज आलेत. हो. किती गावचे अर्ज? बघावं लागेल. त्याचं काय करा, हा एक अर्ज घ्या आणि लगेच कलेक्टर साहेबांनी यादी दाखल करा. पण साहेब, मी आमसभेचं काम करतोय ना, सगळी माहिती काढायची आहे, तुम्हाला नोट्स काढून द्यायच्यात. तेव्हा आमसभा झाल्यावर सगळ्याच गावची प्रकरण, आणि तवर पाण्या वाचून आम्ही मेलो तर? मध्येच तो पुढारी बोलला. आता त्याला मीही काय करणार? आमसभा तोंडावर आली आहे. कांबळेने तो अर्ज उचलला आणि निघून गेला. पुढारी पाहतच राहिला. साहेबांनी फोन उचलला आणि कलेक्टर साहेबांना बोलू लागले. उत्तर आलं, साहेब दौऱ्यावर गेलेत. साहेबाने रिसिव्हर खाली ठेवला आणि त्या पुढाऱ्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. म्या बघतो, काय काळजी करू नका. कलेक्टर साहेब आले की ताबडतोब व्यवस्था करण्याबद्दल सांगतो. ते दोघे उठले, जय भीम करून निघून गेले. साहेबांना कसं कसं झालं. एकतर कांबळेनं असं बोलायला नको होतं. एरवी कांबळे चांगला बोलायचा, पण आज असं का? पण तो तरी काय करणार? आमसभा उद्यावर येऊन ठेपली आहे, फाईल तयार पाहिजे. खालून कागदपत्रांची पूर्तता होत नाही, वेळ लागतोय. एकटा माणूस जिल्ह्याचा एवढा विभाग बघतोय. सीओला म्हटलं आणखी एक माणूस द्या, तर पोस्ट मंजूर नाही म्हण. तेव्हा एकटा माणूस काहून त्रासून जाणारच. तरी पण त्यांना असं बोलायला नको होतं. साहेबांना राहावलं नाही म्हणून त्यांनी कांबळेला पुन्हा बोलावलं. काय साहेब? अरे, त्या लोकांना असं म्हणायला नको होतं तू. काय करू साहेब, आपल्या लोकांना सवय आहे, कुठलंही काम घेऊन इथंच येतात. त्यांना वाटते समाज कल्याण खातं म्हणजे धर्मशाळा. कुणी बी यावं, पंख्याखाली बसावं, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसा म्हणावं. कांबळे काहीही बोलत होता. साहेब नुसतं ऐकत होते. जिल्हा परिषदेचे यशवंतराव चव्हाण सभागृह तुडुंब भरलेलं होतं. दरवाजातून जायला मुंगीला सुद्धा वाट मिळत नव्हती. दारं, खिडक्या बघ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या गर्दीनं बुजून गेलेल्या. आमसभेचं कामकाज बघण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली. अधिकारी वर्ग एका बाजूला उतरंडीनुसार बसलेला, म्हणजे विभाग प्रमुख सगळ्यांच्या पुढं, त्यांच्या मागे त्यांचे असिस्टंट, नंतर उजवे डावे सुपरिटेंडंट आणि अकाउंटंट.
प्रत्येकाच्या टेबलावर फायलींचा ढिगारा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर शेवाळ पसरलेलं. कुणी बोलत नाही, नुसत्या नजरेनं खुणाखुणी. हाताखालचा माणूस फायलींची चाळवाचाळव करतोय आणि हवा तो कागद साहेबांपुढं अवलोकनासाठी ठेवतोय. तर दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेचे निवडून आलेले सन्माननीय सदस्य, टिनोपालने धुतलेले कपडे, कडक किस्त्रीचे, आपण कोणी स्वयंवरात राजपुत्र होऊन आल्यागत बसलेले. पंखे गरगर फिरतात, मध्येच दोन्ही रांगांतून पिण्याच्या पाण्याची तपके फिरतात. ते काम जिल्हा परिषदेच्या शिपायाकडे असतं. सदस्य पाण्याचा मान राखतोय, पाण्यामागोमाग चहा येतोय. आधी सन्माननीय सदस्यांचा मान, नंतर अधिकाऱ्यांचा. अधिकारी वर्ग मानेनच नकार देतात. चहा पुढं सरकतो. स्टेजवर जिल्हा परिषद अध्यक्ष आबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचं कामकाज सुरू झालेलं असतं. 4 समित्यांचे सभापती त्यांच्या डावे उजव्या खुर्च्यावर विराजमान. जरा खाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CO साहेब सभेचं सगळं काही बघत असतात. सदस्यांच्या ओळीतच पण पुढच्या बाजूला आमदार मंडळी बसलेली असते. डाव्या बाजूला पत्रकारांची ही सोय केलेली असते. सभेत बांधकाम खात्यावर चर्चा चाललेली. सदर खात्याच्या इंजिनियरना उत्तरे देण्यासाठी उभं राहावं लागलेलं. प्रश्न विरोधी पक्ष सदस्यांनी विचारलेला. अध्यक्ष महोदय, याचा खुलासा होईल काय? शेकापूर ते कायापूर या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार आहे? विरोधी पक्ष सदस्य श्री KS पाटील तथा बाप्पासाहेब बोलायला उठले की अवघं सभागृह स्तब्ध होते. ते कोणत्या वेळी काय विचारतील ते काही सांगता येत नाही. वर त्यांचा प्रश्न सोपा असला तरी ते असं काही काढून घेतील की मी म्हणणाऱ्या अधिकाऱ्याला अडचणीत आणतील ते. आता हेच बघा ना, शेकापूर कायापूरचा रस्ता कधी दुरुस्त होणार? अध्यक्ष बाबासाहेबांनी बांधकाम खात्याच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे बघत म्हटलं. सोनलकर साहेब, काय झालं त्या रस्त्याचं? सोनलकर उभे राहिले. बाकीच्या अधिकाऱ्यांच्या नजरा सोनलकरांकडे तर चोरून बाप्पासाहेबाकडे. बाप्पासाहेब खुर्चीवर मागे रेलून बसलेले. त्यांनी पांढरी टोपी काढून टेबलावर ठेवलेली, डोळे झाकलेले, पण उत्तर काय येतंय इकडे त्यांचं पुरतं लक्ष. बोला. दुरुस्ती झालेली आहे महोदय, सोनलकर बोलले. कधी? बाप्पासाहेब, मार्च अखेरलाच. म्हणजे किती दिवस झाले त्या गोष्टीला? झालं की 30-40 दिवस. म्हणजे नेमके किती? 40 दिवस. अध्यक्ष महाशय, बांधकाम खात्याचे अधिकारी सभागृहाची दिशाभूल करीत आहेत. 40 दिवस रस्ता दुरुस्त झाला नाही, तोच त्या रस्त्याची अवस्था आपण जातीनं पाहावी, अशी आमच्या आग्रहाची सभागृहाला विनंती आहे. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत हे समजत नाही. रस्त्यावरची खडी वर आलेली आहे. पिंचिंग केलेले दगड उघडे पडलेले आहेत. मुरमाच्या ऐवजी माती वापरलेली आहे. महोदय, शेकापूरला अधिकाऱ्यांच्या गाड्या कधी फिरकल्याच नाहीत. ऑफिसातच रस्ता दुरुस्त झालेला आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या हालापेष्टांशी यांनी क्रूर थट्टा लावलेली आहे. ठेकेदारांना अभय मिळत आहे. शेकापूर कायापूर रस्त्याची चौकशी झालीच पाहिजे. आप्पासाहेबांनी सोनलकरांना असं धारेवर धरलं पाहता सर्व सभा अवाक् झाली. सोनलकर हातात फाईल घेऊन उभे. कधी CEO कडे तर कधी अध्यक्षांकडे बघतात. आप्पासाहेबांकडे बघण्याचं धाडस होत नाही. धर्माजी तथा सभापती हे सगळं बघत आहेत. बाप्पासाहेबांचा अवतार बघण्यासारखा झालेला होता. जिल्ह्यातले ग्रामीण भागातले रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत हे प्रत्येक बैठकीत ठरलं जातं. अधिकारी कामाला लागतात. ठेकेदारही कामांची घाईगडबड करतात. मजुरांना काम मिळतं. दिवसपाळी रात्रपाळी होते. मुदतीच्या आत काम झालं पाहिजे. मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व्हायचं असतंय. तारीख अलीकडची ठरलेली असते. जिथं 2 फूट खोदायचं असतंय तिथं फुटभर खोदलं जातंय. मातीत सिमेंट घालून बांधकाम केलं जातंय. रंगरंगोटी करून उद्घाटनाला सज्ज होतात. उद्घाटन होतं. मंत्री महोदयासमवेत जिल्हा परिषद अध्यक्ष सभापतींचे फोटो निघतात.
पेपरात छापून येतं, कल्याणकारी कामांचा गवगवा होतो. लोकांना वाटतं अडचणी दूर झाल्या. ठेकेदार फायनल बिल घेऊन जातो. त्या दिवशी आलिशान हॉटेलात पार्ट्या झडतात. अधिकाऱ्यांना भल्या रात्री गाडीत घालून घरी आणून सोडावं लागतं. कामाचा ताण, धावपळीतला तणाव दूर व्हायला नको काय? फायनल पेमेंटच्या वेळी ठेकेदाराला असं सांभाळावं लागलंय. म्हणून तर मीटिंगमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं तोंड उघडत नाही. सिमेंटनं घट्ट पकड घेतलेली असते. सभा हवालदिल झालेली असते. बाप्पासाहेबांना टिकू द्यायला धनगरवाडीचे धुळापा उठतात. आमच्या वाडीच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं काम केव्हा पूर्ण होणार? सोनलकर साहेबांना फुरसत मिळते. ते बोलायला तोंड उघडणार तोच अध्यक्ष आबासाहेब बोलू लागतात. सन्माननीय सदस्यांनी चांगलाच प्रश्न विचारला आहे. आपल्या जिल्ह्यात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अजून मंजूर झालेत. मी परवाच मुंबईला मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांच्या ध्यानात आपल्या जिल्ह्याचा प्रस्ताव पूर्णपणे आहे. काय हो सोनलकर, मुंबईहून पाटबंधारे खात्यांकडून काही पत्रबित्र आलंय? सोनलकर गडबडले. मला वाटतं अजून आलं नसावं. लवकरच येईल. तेव्हा बंधाऱ्याच्या कामाला वाढीव रक्कम मिळेल. काय? स्वतः अध्यक्षाने आश्चर्याचा धक्का दिल्यामुळं सभागृह स्तंभित झाला. सदस्यांनी टाळ्या वाजवल्या. धुळापाखाली बसले. सोनलकरांची सुटका झाली. सभागृहात हलकं वातावरण निर्माण झालं. त्या संधीचा फायदा घेऊन डेप्युटी सीईओनी शिपायांना खुणावलं. त्या सरशी बटाटे वडा आणि कलाकंदाची डिशेस सन्माननीय सदस्यांच्या रांगेतून पास होऊ लागल्या. त्या गडबडीत सोनलकरांनी बांधकाम खात्याने जिल्ह्यात केलेल्या विकास कार्याचा वृत्तांत वाचून दाखवला. कलाकंदाच्या गोड घासाबरोबर वृत्तांत कधी संपला तो कुणाला समजलंच नाही. शेवटी पाण्याचा घोट घेऊ लागले. त्यावेळी पाटबंधारे, शेतीपुरवठा इत्यादी खात्यावर चर्चा आरंभ झाली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.